ना पोलीस जर ते पोलीस नसते तर आपलं एकाच महिन्यात झाला असता सगळं. त्यांचं CDR आहे, SDR आहे, लोकेशन आहे, सर्व आहे. पैसे त्यांच्या राजेश मुंडेच्या घरी आहे. ते राजेश मुंडेचा वडील रिटायर्ड पोलीस आहेत, त्याचा भाऊ पोलीस SCB मध्ये आहे, अर्जुन मुंडे. त्यांना स्वतः पोलीसमध्ये आहे मुख्यालयाला. त्याच्यामुळे त्याला फायदा व्हायला आहे. आम्हाला त्याच्यामुळे न्यायच भेटत नाही. आज 6 महिने झालं मी पोलीस स्टेशन, कंधार कोर्ट, लोहा कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत मी याचिका दाखल केलेली आहे. आता नवीन साहेबाकडून न्यायची अपेक्षा आहे आम्हाला. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम, सत श्री अकाल मेरे दोस्तों। नांदेड़ शहर में एक प्रकरण हुआ था जिस तरीके से दो पुलिस वाले लुटेरे बन गए, उसी तरह लोहा पुलिस स्टेशन की ये घटना है। सचिन बालाजी खेड़कर है हमारे साथ में फिरियादी। जिस तरीके से 17 जनवरी 2026 में जो सचिन के पास 60 लाख रुपये किस तरीके से पुलिस वालों ने लूट लिए, उसके बाद उसको ही उल्टा मारा गया और उस पर हमला करके पैसे लूट कर लेके चले गए। आज भी इन दो पुलिस वाले, एक का नाम है राजू मुंडे और दूसरे का नाम है समीर पठान। जिस तरीके से वो क्या घटना थी, काफ़ी चर्चे में रही ये घटना। पहले एफआईआर जो हुआ था 20/1/2026 को, घटना 17 की है। ये एफआईआर हुआ था 20 तारीख को, यानी कि 3 दिन के बाद एफआईआर हुई थी लोहे में। तो वो कोई पीआई कौन था जो पुलिस वालों को बचा रहा था उस टाइम में, उस एफआईआर के अंदर राजू मुंडे और समीर पठान ये दोनों पुलिस वालों के नाम नहीं थे। मगर बाद में जब पुरवनी के बाद उस फिरियादी ने कहा कि भाई मेरी मानसिक संतुलन बरोबर नहीं है, मैं फिरियाद बरोबर नहीं दिया और मैं जो बोल रहा हूँ वो आप नहीं लिख रहे, उसके बाद इन दोनों का, पुलिस वालों का नाम उसमें ऐड किया गया। आज भी वो बरतब है और ये जो 60 लाख रुपए का जो मामला है, अभी तक उसमें से 1 रुपया भी रिकवर नहीं हुआ। ये घटना को 6 महीने पूरे हो गए। आज हमारे साथ में सचिन खेड़कर है हमारे साथ में। इनसे जानते हैं फिरियादी से कि इनकी मांग क्या है। पुलिस अधीक्षक आए हुए हैं, उनके काम को देखकर लोग कह रहे हैं कि भाई अब जो है कार्रवाई तगड़ी होगी। और इनको भी क्या अपेक्षा है, जो 6 महीने होने के बाद 60 लाख रुपये पुलिस वालों ने 420 करके लूट लिए और उनको न्याय नहीं मिला। तो ये देखना है कि अब न्याय मिलता है या नहीं। ये हम इनसे जानते हैं कि घटना क्या थी और किस तरीके से इनसे 60 लाख रुपये इन पोलीस वालोने लुटे थे। काय घटना झाली ती आपल्यासोबत? आम्ही अनेक वेळ हे वर्तपत्रामध्ये बातमी वाचलेली होती की पोलीसवाला आहे म्हणून त्या फिर्याद होत नाही। मग नंतर 2 दिवसानंतर अजून पेपरला बातम्या आल्यानंतर मग पुरवणी जबाब घेण्यात आली, मग तो पोलीसवाल्याचं नाव आलं। असं काय घटना झाली ती जे एवढं गोंधळ झाला? 17 जानेवारीला शनिवारी मी नांदेडहूनच्या घरच्या व्यवहाराचे 30 लाख रुपये घेऊन निघालो होतो. माझ्यासोबत माझा मावस भाऊ ओमकार विश्वनाथ भुरे हे पण होता. सोबत येताना लोह्यामध्ये चर्चा झाली आमची. बाबा काय चाललंय, काय नाही, हे काय आहेत बॅगमध्ये, काय आहे? मी सांगितलं बाबा असं असं पप्पाचा व्यवहार आहे आणि ते व्यवहाराचे पैसे आहेत म्हणून सांगितलं. मग तिथून आम्ही लोह्यात गेलो. लोह्यात गेल्यावर दुसरे एक आमचे मित्र आहेत, सदाशिव पाटील वनशेट्टी, त्यांचा एक व्यवहार होता. त्यांनी 30 लाख रुपये घरी द्यायचे होते आमच्या. ते घरी मग त्यांना सैलानी बाबाला जायला उशीर होऊ लागल्यामुळं त्यांनी मला सांगितलं की बाबा हे पैसे घ्या आणि घरी द्या, मला थोडं सैलानी बाबाला जायला उशीर व्हायला आहे. ओमकारच्या समोरच हे 30 लाख रुपये त्यांनी मला दिले. मी नांदेडहून आणतानाचे 30 आणि त्यांनी दिलेले 30, एकूण असा 60 लाखाचा माझ्याजवळ होते. ते मी ओमकारच्या देखत मागच्या सीटवर ठेवले होते. त्याच्या सासरवाडी पैसे सोडायला सांगितले. मी त्याला सोडलं. सोडल्याच्या नंतर एक 5 मिनिटांना आणखीन फोन आला. अरे दादा म्हणे मी इथं लेकराला खायला घ्यायचं आहे. मी गेलो, त्याला घेतलं, तिथून चौकात नेलं. चौकातून त्यानं खायला घेऊन हे केल्यावर त्याला परत मी तिथं सासरवाडी पैसे सोडलं. सोडून हे झाल्यावर मला जाताना सांगितलं दादा 5 मिनटं थांब, मी हे देऊन येतो, मला परत नांदेडला जायचं आहे. सोडून त्यानं परत आल्यावर त्यानं मला म्हणला दादा इथं माझ्या मित्राचं बांधकाम चालू आहे, राजेश मुंडेचं, 3 मजली. राजेश मुंडेनं हे ओमकार भुरेचं घर घेतलंय आपलं कवट्यामधलं. त्या बदल्यामध्ये हे दिलंय, फ्लॅट दिले, चल बघाय जाऊया. आपल्याला जायला यायला थोडा वेळ लागेल. रात्रीचे 7-7:30 वाजलेत, अंधाराचे आहेत. पैशाचं सोबत ठेव म्हणून आम्ही वर गेलो. मग वर गेल्यावर त्यानं मला तिथं सांगितलं राजेशला सोनं सापडलेलं आहे आणि राजेशचं म्हणणं आहे की 10 लाख रुपये दे, सोनं देतो आणि तुझं घरही परत देतो. नको ह्या भानगडीत पडू नको, पहिले एकदा हे झालेलं आहे. त्यांच्या दोघांची काय कम्युनिकेशन झाली होती की त्यांचं चॅटिंग चालू होतं, सर्व चालू होतं. मी असं बोलून थांबल्यावर त्याच्यात मी राजेश मुंडेला ओळखत होतो पहिल्यापासून. त्यानं वर्दीवर होता, त्यानं आला. आधी ओमकारला 2 हाणल्या त्यानं. हे राजेश मुंडेचं घर होतं, ते त्याच्याच घरात होती आणि ते
दुसरा एक पोलीसवाला, आज हे दुसरे 2 पोलीसवाले होते. त्याला धरून 3 जण वर्दीवर आले होते. गेले मला विचारलं, "मग पैसे कशाचे आहेत?" मी म्हणलं, "सर पैसे हे माझे व्यवहाराचे आहेत." मग त्याच्यात ते जे दुसरा पोलीसवाला होता ते म्हणला, "सर गाडी बोलवा." म्हणलं. म्हणलं, "गाडी बोलवायची गरज नाही. पोलीस स्टेशन जवळच आहे. जाऊ आपण पोलीस स्टेशनला." आम्हाला उलट बोलतो का? मला मारहाण केली त्यानं. मी समाधानी आहे. मला पोट भरून खाऊ दे. तू ह्याच्यात पडू नको. पैसे देण्यास नकार दिल्यावर राजेश मुंडेनं माझ्याकडून हातातून पैसे हिसकाटून घेतली बॅग आणि मला मारहाण केली. त्याचे माझ्याकडे फोटो आहेत. माझा पाय मोडला, दवाखान्याचे सगळं. हे करून तिथं मला जाताना त्यांनी सांगितलं, "तू जर माझ्या नावावर तक्रार दिलास किंवा पोलीस स्टेशनला गेलास, तू आणि ओमकार मिळून डुप्लिकेट नोटाचा धंदा करता." हे मला तिथं धमकी दिली. हे म्हणून तुझ्यावर मी खोटा आरोप दावा करून मी तुला अटक करून जेलमध्ये टाकल म्हणून असं सांगितलं. थोडं जरा हे झाल्यामुळं मी हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला गेल्यावर तिथून मग माझे 2 मित्र होते सोबत. त्या मित्रांना सांगितलं, की "बाबा तुम्ही पोलीस स्टेशनला जा आणि यांची तक्रार द्या. यांनी पैसे असं-असं घेऊन गेले." त्यांनी पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलीस स्टेशनमधून पी-आय साहेब आले. मला विचारपूस केलं, काय-काय झालं, कसं-कसं झालं आणि तिथून राजेश मुंडेनं पैसे घेऊन फरार झाला. 3 जण आले होते वर्दीमध्ये. त्याच्यात एक राजेश मुंडे होता. दुसऱ्याचं त्या दिवशी मला नाव माहिती नव्हतं आणि तिसऱ्याला अनोळखी होता माझ्यासाठी. तोंडाला बांधून होता तो. नंतर माहिती झालं मला. त्याचं नाव होतं समीर पठाण. लिंबगाव पोलीस स्टेशनला कॉन्स्टेबल आहे तो. ही घटना घडली 17 तारखेला. 17 तारखेला मी ॲडमिट होतो. 18 तारखेला मी सुट्टी घेतली. 18 तारखेला सुट्टी घेतल्यावर मी पोलीस स्टेशनला गेलो. मी राजेश मुंडेचं अगोदर नाव घेतल्यामुळं 18 तारखेला राजेश मुंडेला त्यांनी पोलीस स्टेशनला बोलावलं होतं. जर समजा आता राजेश मुंडेचं हे ते म्हणणं आहे, की मी तिथं आलोच नव्हतो, हेच नव्हतो, काही नव्हतं. मग तू आला नव्हतास तर तुला चौकशीला बोलिवलं कशासाठी? लोकेशन आहे ना. माझं आहे, ओमकार भुरेचं आहे, समीर पठाणचं आहे, त्याच्यानंतर राजेश मुंडेचं आहे आणि त्यांच्यासोबत आणखीन एक व्यक्ती होता. तो आमचा आय विटनेस आहे. आयलाने साहेब होते. ते आयलाने साहेब होते. मी जशी तक्रार सांगितली तशी तक्रार त्यांनी घेतलीच नाही. त्याच्यामुळं मी सांगितलं होतं, "सर राजेश मुंडे असं-असं हे" म्हणून सगळं सांगितलं. त्यांनी फक्त काय केलं, ओमकार भुरेचं नाव घेतलं आणि मुंडे यांचं घर सांगितलं. मी विचारलं ना, "सर म्हणलं राजेश मुंडेचं नाव का नाही?" तर त्यांनी मला उत्तर दिले, की "बाबा मुंडेचं घर आलंय. हे मुंडेचं घर आलं म्हणजे त्याचं नाव आलं." असं त्यांनी मला तिथं उत्तर दिलं. मग ही तक्रार दाखल झाल्यावर 25 जानेवारीला LCBनं ओमकार भुरेला अटक केली. जानेवारीला अटक केल्यावर ओमकार भुरेला चौकशी दरम्यान विचारल्यानंतर त्यांनी राजेश मुंडेचं नाव घेतलं. राजेश मुंडेला पण तिथं बोलवण्यात आलं चौकशीला. आला, तिथं बसला. लघवीला जातो म्हणून जे फरार झाला 25 जानेवारीला, तो आणखीन पोलिसाच्या ताब्यात आलाच. आताही त्यानं फरारच आहे. त्यांनी सांगितलं, "काही नाही, आम्ही आरोपीला अटक करून लवकरात लवकर तुझी." त्याच्यासाठी थोडं त्यांनी पैशाची सुद्धा मला मागणी केली होती. पर्सेंटेजमध्ये होतं ते. त्यांनी सांगितलं, "बाबा तुझे 60 लाख रुपये काढून देतो. त्या 60 मधलं माझं काही कमिशन असेल ते मला द्या. बाकीचे 25% त्यांनी बोली केली होती सर. 25% त्यांनी घेणार, 75% मला देतो असं त्यांनी सांगितलं होतं." तिथं राजेश मुंडेचे वडील आले माझ्यापाशी, की "बाबा तू म्हणायला 60 लाख आहेत. आमचा राजेश म्हणतोय 38 आहेत. त्या दोघांचा तुमचा घोळ चलना काय आहे ते कळना गेलंय. 60 होते माझे, पण तुम्हाला 38 द्यायची इच्छा असेल तर द्या. इथंच मिटवू आपण." त्यांनी मला 3 वाजेपर्यंतचा टाईम मागितला राजेश मुंडेच्या वडिलांनी. 3 वाजेपर्यंत मी तुझे 38 लाख रुपये देतो, थांब. त्या दिवशीचे 3 गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता फोन केला. पोलीस स्टेशनला आले. "माझा मुलगा 8-10 दिवस झालं नाही. तो कुठं गेलाय की, जिवंत आहे की मेलाय की, काय आहे की मला माहीत नाही. माझ्या मुलाला मला आधी हुडकून आणू द्या. 8 दिवस द्या मला. त्याला विचारतो 38 होते का 60 होते. जर त्यांना 38 होते म्हणले तर 38 देतो. 60 होते म्हणजे तर 60 देतो." मग असं बोलणं झाल्यावर मी म्हणलं, "काका पैसे तुमच्याकडे आहेत. सगळं आहे. तुम्हालाही माहिती आहे. जग जाहीर आहे. पैसे तुमच्याकडे आहेत. तुमच्या मुलाची ड्युटी देगलूर नाक्याला आहे. तुमच्या मस्टरवर सही आहे तुम्ही देगलूर नाक्याला आहेत म्हणून. तुमचं देगलूर नाक्याला ड्युटी असताना तुम्ही तिथं लोह्याला काय करता?" 7:30-8 वाजता ज्यावेळेस माझी घटना घडली, 9 वाजता 8 ते 9च्या दरम्यान घटना घडलेली आहे, त्यावेळेस तुमचा मुलगा तिथं कशाला आला होता? दुसरा गोष्ट समीर पठाण. समीर पठाणची ड्युटी आहे लिमगाव पोलीस स्टेशनला. 3 जण होते युनिफॉर्ममध्ये. हे 2 आणि दुसरा एक अनोळखी आहे. समीर पठाणची ड्युटी आहे लिमगाव पोलीस स्टेशनला. ते सुद्धा तिथं आलेलं आहे. त्याचं सुद्धा लोकेशन आहे तिथं. आणि माझा मोबाईल मी त्यांनी हे करायलेत म्हणून असा फ्लॅश लावून असा मोबाईल धरला होता. हाच मोबाईल होता. समीर पठाणनं हा मोबाईल माझा हिसकाटून घेऊन खाली फेकून दिला. तिथून जाताना सुद्धा ओमकार चल म्हणून ओमकारला घेऊन पळून गेले ते तिथून. राजेश मुंडे फरार असताना मी ज्या वेळेस सांगायचो की बाबा राजेश मुंडे इथं आहे, मला माहिती मिळाली, मी त्याच्या फेसबुक इंस्टाग्राम पेजवरून फोटो काढल्या, त्याला समोर पाठवल्या की पोलीस स्टेशनमधून की 2 दिवसात लगेच त्याच्या पोस्ट गायब व्हायच्या. मग त्या इंस्टाग्रामच्या पेजवरून त्याचं लोकेशन काढायचा प्रयत्न केला. तिथं सांगितली पोलीस स्टेशनला. तिसऱ्या दिवशी तर त्याचं इंस्टाग्राम बंद करण्यात आलं. म्हणजे मी जे माहिती पोलीस स्टेशनला द्यायलो हे त्याच्यापर्यंत पोहोचायली. एवढं चालू असताना त्याचा एक भाऊ आहे
अर्जुन मुंडे. फोनवर बोलता बोलता त्यांना सुद्धा आला होता तिथं. त्यांना सांगितलं ठीक आहे पैसे देणार नाही आम्ही. काय होणार आहे 4-6 महिने आम्ही सस्पेंड राहू. असे भरपूर केलेत तुमच्यासारखे भरपूर बघलेत. मी पोलीसमध्ये आहे, माझा बाप पोलीसमध्ये आहे, माझा भाऊ पोलीसमध्ये आहे. ते हे सगळं आमच्यासाठी नवीन नाही, हे जुना खेळ आहे. तुमच्यानं जे होईल ते कर. हे आहे आणि तुझे आम्ही तुझे पैसे देणार नाही. काय होणार आहे येऊन जाऊन 4-6 महिने सस्पेंड राहू हे करू. ज्यावेळेस लोहा कोर्टाने त्याची अँटिसिपेटरी कॅन्सल केली, कंधार कोर्टाने केली, त्यांना हायकोर्टामध्ये 30/3ला दाखल केली अँटिसिपेटरीसाठी. मग हायकोर्टामधून एक आदेश येतो, नोटीस येते SP ऑफिसला आणि SP ऑफिसहून पोलीस स्टेशनला येते की बाबा ह्या आरोपीने इथं इथं हे केली आणि फिर्यादीचं म्हणणं काय आहे आणि पोलीस स्टेशनचं म्हणणं काय आहे हे तुम्ही आम्हाला दाखल करा. हे दाखल केल्यावर हे आमच्यापर्यंत नोटीसच आली नाही. त्याला काय झाली इंटरिम मंजूर झाली. मग इंटरिम मंजूर झाल्यावर त्याच्यानंतर आणखीन ओमकारनं भुरेनं सुद्धा तिथं हे केली होती, बेल टाकली. त्याची सुद्धा आम्हाला नोटीस माझ्यापर्यंत पोहोचली नाही. म्हणजे जे काही येतंय कोर्टातून असेल SP ऑफिसला, SP ऑफिसपासून माझ्यापर्यंत येत नाही, कारण हे पोलिसांनाच हे करायले. हां पोलीसवाल्याला फक्त याच्यामध्ये माझे जे 2 आयो आहेत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, संतोष पाटील PSI संतोष पाटील आणि API नौशाद पठाण सर, यांनी जीवाची मेहनत असं जीवपणाला लावून काम केलंय आणि त्याच्या कामगिरीमुळंच हे इथपर्यंत पास आला. सर कोण अपेक्षा आता एवढं झाल्यावर सुद्धा माझ्या जे साक्षीदार आहे, साक्षीदाराला अर्जुन मुंडेनं मारहाण केली होती तक्रार केली होती. वजिराबाद पोलीस स्टेशनमध्ये. तक्रार आहे का? तर मी हे करायला गेलो होतो, तक्रार घेतली नाही त्यांनी. मग तक्रार घेतली नसल्यामुळं मी अर्ज लिहिला, SP ऑफिसला दाखल केला. SP ऑफिसची मी तुम्हाला प्रत देतो तिथं हे केलेली. त्यांनी सरळ सांगितलं आम्ही ते पोलीसवाला आहे, आम्ही त्याचं दाखल करून घेऊ शकत नाही. म्हणून मग मी काय केलं अर्ज लिहून एक SP साहेबाला, एक गुरव साहेबाला आणि एक आपलं उमाप साहेबाला मी दिलेलं आहे. त्याचंही माझ्याकडं कॉपी आहे. रिकव्हरी आणखीन माझी काहीच नाही. मेहनतीचे पैसे आहेत त्याच्यामध्ये, दोघाचे पैसे आहेत. एक माझ्या मामाचे आहेत आणि एक जे माझे मित्र आहेत पाटील. अक्षरशः त्या पाटलावर तर आज उपासमारीची वेळ. हां सांगितले ना त्याच्यामध्ये जे 60 लाख आहेत त्या 60 लाखामध्ये माझे मामा आहेत, त्या मामाकडून 20 लाख रुपये आणले होते. त्यांनी गोल्ड ठेवून पैसे दिलेले आहेत, वडिलांचा व्यवहार होता म्हणून. आणि आमचं बांधकाम चालू आहे लोह्यामध्ये. त्या बांधकामासाठी घरी पप्पाने FD मोडून घरी ठेवले होते 10 लाख रुपये, त्याचे 10 आहेत, 30 लाख ते झाले. आणि 30 लाख रुपये जे आहेत माझे मित्राचे पाटील साहेबांचे, त्यांनी शेत विकून आमच्यासोबत तिथं बाजूचा प्लॉट घेण्यासाठी ते 30 लाख रुपये आणून दिले. त्याची सुद्धा रजिस्ट्री आपण जोडलेली आहे सोबत. पोलीस असल्यामुळं हे 6 महिने लागायलेत ना. पोलीस जर ते पोलीस नसते तर आपलं एकाच महिन्यात झाला असता सगळं. त्यांचं CDR आहे, SDR आहे, लोकेशन आहे, सर्व आहे. पैसे त्यांच्या राजेश मुंडेच्या घरी आहे. ते राजेश मुंडेचा वडील रिटायर्ड पोलीस आहेत, त्याचा भाऊ पोलीस SCB मध्ये आहे अर्जुन मुंडे, त्यांना स्वतः पोलीसमध्ये आहे मुख्यालयाला. त्याच्यामुळे त्याला फायदा व्हायला आहे. आम्हाला त्याच्यामुळे न्यायच भेटत नाही. आज 6 महिने झालं मी पोलीस स्टेशन, कंधार कोर्ट, लोहा कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत मी याचिका दाखल केलेली आहे हे करा म्हणून. सगळीकडे चालू आहे मला, पण न्याय तो कुठेच भेटत नाही. आणखी आता नवीन साहेबाकडून न्यायची अपेक्षा आहे आम्हाला. पुलिस जब चोरों को पकड़ती है तो पर राज्य से लेकर गुजरात, UP, बिहार, मध्य प्रदेश से ला लेती है चोरों को. इस तरीके की नांदेड़ की पुलिस है, LCB है, मगर आज उनको उनका ही पुलिस वाले जो 60 लाख रुपये इस सचिन से जो हड़प लिए, जो इसको मार के छीन कर लेके गए. एक तो एक देखा जाए तो ये 420 के अलावा एक दरोड़ा भी है. ये चोरी कर दिए, लूटे, इस तरीके का प्रकरण ये हुआ सचिन बालाजी के साथ. तो ये सचिन खेड़कर ने कई दफ़ा पुलिस को भी जैसा बताया कि भाई एलाने जो PI थे इन्हों अगर से FIR लेते थे तो उसी टाइम में ये पकड़े जाता था. पुलिस के फुटेज भी चेक करो बोल रहे. सुप्रीम कोर्ट के आदेश है कि 2 साल तक पुलिस का CCTV कैमरा रहना चाहिए, डाटा रहना चाहिए, इस तरीके के आदेश है. देखना है कि इस केस में क्या मोड़ होता है, किस तरीके से सचिन को इसमें न्याय मिलता है. पैसे जो रिकवर है ये हम भी अब ज़रूर बताएंगे कि कोई किसी का सोना जाता है. कल की तो घटना ऐसी है कि 3 किलो चांदी एक बैग लिफ्टिंग हुई, उसको तुरंत पकड़ा गया. इस तरीके की घटना हुई यहाँ पर और उसे पुलिस ने कार्रवाई की. तो उसी तरह ये 6 महीने तक अभी तक वो आरोपी नहीं मिले, ना पैसा रिकवर हुआ. तो ये होता है या नहीं हम ज़रूर आपको बताएंगे. नांदेड़ से मैं शेख या माझा.